की 50 लाख रुपये घालून जेव्हा गाडी घेतली होती, माझ्याबरोबर माझी पत्नी होती, जी की कुठे जर बाहेर जायचं म्हटलं, पहिलं प्रश्न हा असायचा की गाडी कुठली घेणार. फॉर्च्युनर म्हटलं की तिने तोंड वाकडे करायचं आणि इनोवा म्हटलं की खुशीत बसायचं. मी किशोर बन्सीधर हंबर्डे ऍक्च्युली फॉर्च्युनर गाडी घेऊन मला आता जवळपास 3 वर्ष होत आलेत. 1 लाख किलोमीटर वापरली होती. माझ्याकडे ऑलरेडी एक जुनी इनोवा 2015चं मॉडेल ती होती आणि तिचं आणि हिचं पुढेच कम्पेअर होत नव्हतं. परंतु सेफ्टीसाठी फॉर्च्युनर घेतली आणि प्रवासामध्ये कसल्याही प्रकारचा आराम मिळत नसल्यामुळे मी परेशान झालो होतो. आय वॉज विलिंग टू चेंज द व्हेकल. मग नंतर मला एक दिवशी असंच सर्च करता करता इंस्टाग्राम वरती ARC सस्पेन्शनचं मी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर आज मी इथे इचलकरंजीमध्ये आलो. ऍक्च्युली डेअरिंग करून जेव्हा मी खर्च केला आणि गाडीमध्ये जेव्हा ट्रायलला गेलो तेव्हा निश्चितपणे असं कळलं की 50 लाख रुपये घालून जेव्हा गाडी घेतली होती ते समाधान नव्हतं, पण आज नाम मात्र 80,000 रुपये घातले त्याच्यामध्ये ऍडिशनल आणि आता गाडीमध्ये इनोवा टाईपचा फील यायला लागला. माझ्याबरोबर माझी पत्नी होती, जी की कुठे जर बाहेर जायचं म्हटलं तर ती पहिलं प्रश्न हा असायचा की गाडी कुठली घेणार. फॉर्च्युनर म्हटलं की तिने तोंड वाकडे करायचं आणि इनोवा म्हटलं की खुशीत बसायचं. आज ती पण माझ्या बरोबर आहे, ती तिचे विचार शेअर करेल. ट्रायलला ती पण बरोबर होती. पहिले काय व्हायचं, फॉर्च्युनर मध्ये बसलं ना खूप झटके बसायचे आणि दणके पण खूप बसायचे. गाडीत कुठून लांबचा प्रवास करून जर आलं ना तर पूर्ण अंग एवढं दुखत होतं की खूप त्रास व्हायचा. त्यामुळे मी फॉर्च्युनर मध्ये कुठे जातच नव्हते. पण आज मी जेव्हा गाडीत ट्रायलला बसले ना मला खूप छान वाटलं. खूप खड्ड्यांचा रस्ता होता त्याच्यातून ट्रायल घेतली पण कसला धक्का बसला नाही आणि दणके पण खूप कमी बस. एकदम गाडी अशी सॉफ्ट वाटली. आम्ही एकदम समाधानी आहोत. ऍक्च्युली गाडीचं सस्पेन्शन तर इम्प्रूव्ह झालंय, जर्स बसणं कमी झालंय, स्पीड ब्रेकरवरती आपटणं कमी झालंय. परंतु त्यातली अमेझिंग गोष्ट अशी आहे की फॉर्च्युनर गाडीचं स्टेअरिंग कम्पेअर टू इंडिवर जे की इलेक्ट्रिक स्टेअरिंग आहेत आणि हे जे ते मेकॅनिझम स्टेअरिंग आहे, तर इथं स्टेअरिंग एकदम इंडिवर सारखं इतकं फ्री झालेलं आहे आणि आता ब्रेकिंग सुद्धा एकदम प्रॉपर होत आहे. गाडी हाफ फ्लिप झाल्यामुळे हे फायदे झालेत असं आम्हाला पवारांनी सांगितलं आणि ते निश्चितपणे आमच्या जास्त अनुभवला.